श्री स्वामी समर्थ. ही गोष्ट आहे राहुलची, एका मध्यमवर्गीय मुलाची, ज्याच्या आयुष्यात आलेले वादळ श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आणि त्याच्या जिद्दीने कसे शांत झाले. राहुल पुण्यातील एका नामांकित ITI कंपनीत प्रोजेक्टर मॅनेजर म्हणून काम करत होता. वय वर्ष 28. घरात आई, बाबा आणि राहुल. त्यांचे आयुष्य अगदी सुरळीत सुरू होते. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने घराचे कर्ज फेडले होते आणि स्वतःच्या लग्नाचे स्वप्न तो पाहत होता. पण म्हणतात ना, नियतीला काही वेगळंच मंजूर असते. एक दिवस ऑफिसमध्ये अचानक एक मीटिंग बोलवण्यात आली. जागतिक मंदीचे कारण सांगून कंपनीने 20% कर्मचारी कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला होता. दुर्दैवाने त्या यादीमध्ये राहुलचे नाव होते. हातात टर्मिनेशन लेटर पडताच राहुलच्या पायाखालची जमीन सरकली. 5 वर्षाची मेहनत करून, रात्रीचे दिवस करून पूर्ण केलेले प्रोजेक्टर एका क्षणात सर्व काही संपले होते. राहुल घरी परतला. आईने त्याचा पडलेला चेहरा पाहिला आणि तिला काहीतरी बिनसल्याची जाणीव झाली. राहुलने जेव्हा घडलेले प्रकार सांगितले तेव्हा घरात स्मशान शांतता पसरली. सुरुवातीचे काही दिवस राहुलने स्वतःला समजवण्याचा प्रयत्न केला. दुसरी नोकरी मिळेल, आपल्याकडे अनुभव आहे, असे तो स्वतःला समजवत होता. पण महिना उलटला, 2 महिने उलटले, तरीही चांगली संधी मिळत नव्हती. जिथे मुलाखतीला जाई तिथे आम्ही कळवू, एवढेच उत्तर मिळत होते. हळूहळू राहुलचा आत्मविश्वास डगमगू लागला. साचलेली पुंजी संपत होती. घराचे हप्ते आणि वाढणारा खर्च याचे दडपण त्याला झोपू देत नव्हते. तो दिवसभर खोलीत बंद राहू लागला. मित्राचे फोन घेणे त्याने बंद केले. माझ्यातच काहीतरी कमी आहे असा तो विचार करू लागला होता. सतत चिडचिड करू लागला. एके दिवशी तो तर आईसमोर रडत म्हणाला, आई, मला वाटते माझं आयुष्य संपलं. आत्ता मी काहीच करू शकणार नाही. राहुलची ही अवस्था आईला काही बघवत नव्हती. ती स्वामी भक्त होती. तिने राहुलच्या डोक्यावरून हात फिरवून म्हटली, अरे बेड्या, अशी हार मानून चालेल का? जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी दुसरा दरवाजा उघडतात. तुझा स्वतःवरचा विश्वास उडला असेल, पण माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास आहे. उद्या गुरुवार आहे, तू माझ्यासमोर स्वामींच्या मठात चल. राहुलचं देवावर फारसा विश्वास नव्हता, पण आईच्या समाधानासाठी तो तयार झाला. दुसऱ्या दिवशी ते जवळच असलेल्या स्वामी समर्थांच्या मठात गेले. तिथे वातावरणात काही वेगळीच सकारात्मक ऊर्जा होती. उदबत्तीचा सुगंध आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कानावर पडताच राहुलचे मन थोडे शांत झाले. तो स्वामींच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाला. त्याच्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले. मनातल्या मनात तो म्हणाला, स्वामी, मी हरलोय. मला मार्ग दाखवा. मला या अंधारातून बाहेर काढा. तिथे बसून त्याने पोथीतली काही अध्याय वाचायला सुरुवात केली. तेव्हा तिथे एक वाक्य त्याच्या वाचनात आलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचताच त्याला असं वाटलं की जणू स्वामी त्याला उद्देशून हे सांगत आहेत. त्या क्षणी त्याच्या मनात एक शक्ती संचारली. त्याला जाणवले की तो एकटा नाहीये. मठातून बाहेर पडताना राहुलच्या चेहऱ्यावर एक वेगळाच निश्चय होता. त्याने ठरवलं होतं, रडत बसायचं नाही तर लढायचं. त्या दिवशी घरी आल्यावर त्याने पुन्हा एकदा आपले बायोडेटा अपडेट केले. पण यावेळी त्याने फक्त नोकरी शोधण्यापर्यंत मर्यादित न राहता नवीन स्किल शिकायला सुरुवात केली. तो रोज सकाळी लवकर उठून स्वामींचे नामस्मरण करू लागला.
त्यामुळे त्याचे मन शांती, एकाग्रता होऊ लागली. तणाव कमी झाला आणि विचार करण्याची क्षमता वाढली. एके दिवशी त्याला एका जुन्या मित्राचा फोन आला. राहुल, एका स्टार्टअप कंपनीत सिनियर पोझिशनसाठी जागा आहे. पण पगार सुरुवातीला तुझ्या जुन्या पगारापेक्षा थोडं कमी असेल. तुला चालेल का? दुसऱ्या कोणी विचारलं असतं तर राहुलने नकार दिला असता. पण यावेळी त्याने स्वामींचं नाव घेतलं आणि मुलाखतीसाठी होकार दिला. मुलाखतीचा दिवस उजाडला. राहुलने खिशात स्वामींचा फोटो ठेवला होता. इंटरव्ह्यू पॅनलसमोर बसल्यावर सुरुवातीला त्याला थोडी भीती वाटली. पण त्याने डोळे मिटून मंत्र आठवलं. त्याची भीती पळून गेली. मुलाखतीला त्याला खूप मोठे प्रश्न विचारले गेले होते. एका प्रश्नावर तो अडकला होता, पण शांत डोक्याने विचार करून अतिशय हुशारीने त्याने उत्तर दिलं. पॅनल त्याच्या उत्तराने प्रभावित झाले होते, पण त्यांनी लगेच काही सांगितलं नाही. घरी आल्यावर 2 दिवस गेले. कंपनीकडून काही फोन आलेला नाही. तिसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळीच त्याचा फोन वाजला. पलीकडून आवाज आला, अभिनंदन राहुल, तुमची निवड झालेली आहे आणि विशेष म्हणजे तुमच्या अनुभवाला आणि हुशारीला पाहून आम्ही तुम्हाला आधी ठरवलेल्या पॅकेजपेक्षा जास्त पॅकेज द्यायचे ठरवले आहे. राहुलच्या डोळ्यातून पाणी आले. त्याने आईला मिठी मारली. आई म्हणाली, मी म्हटलेलं ना, स्वामी लेकरांना कधीच वाऱ्यावर सोडत नाही. राहुलने लगेच जाऊन स्वामींच्या चरणी माथा टेकला. त्याला एक गोष्ट समजली होती. नोकरी मिळणे हा चमत्कार नव्हता. चमत्कार हा होता की स्वामींच्या भक्तीमुळे त्याला लढायला बळ मिळाले होते. ज्यावेळी तो स्वतःला संपलेला समजत होता, त्यावेळी श्रद्धेने त्याला पुन्हा उभे केले होते. आज राहुल त्याच कंपनीत मोठ्या पदावर आहे, पण आजही जेव्हा कधी अडचणीत येतो तेव्हा तो खचून जात नाही. कारण त्याला माहीत आहे, कोणी असो वा नसो, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आयुष्यात अपयश हे प्रत्येकाला येतं. अशा वेळी निराश न होता ईश्वरावर श्रद्धा ठेवून आणि पूर्ण ताकदीने प्रयत्न केल्यावर यशाचे नक्की दरवाजे उघडतात. श्री स्वामी समर्थ.